तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे फंडे. तर सकाळी लवकरच उठलो आम्ही, पण त्याच्यानंतर मला इतकी झोप आली होती रात्री, खूप उशीर झाला झोपायला बाळामुळे. आणि बाळ दिवसभर झोपलं होतं त्याच्यामुळे. आणि काल भरपूर जण पाहुणे पण आले होते भेटायला, आणि प्लस मम्मी ते पण आले होते. मग बाळ जास्त खेळलं त्याच्यामुळं उशिरा झोपलं बाळ, 12च्या आसपास काहीतरी. आणि माझी दिवसभर मी काही एवढी झोपले नव्हते, त्याच्यामुळं मी खूप थकले होते. आणि मग त्याच्यामुळे सकाळी परत 6-7 वाजता उठले आणि झोपून गेले की 8:30लाच जाग आली मला. ते पण आहोने उठवलं म्हणून. आहोने उठवलं ना, हो माझ्या मागे आलेले आहे, तुम्ही जाऊ शकता तिकडे. तर मग त्यांनीच नाश्ता वगैरे केला, त्यांनीच चहा बनवला. स्माईल वगैरे त्यांनी किती खुश होते. तर त्यांनीच नाश्ता केला, त्यांनीच मला उठवलं. नाश्ता केला. उलट झालं आज सगळं. माझं पोटभर नाश्ता केला. उलट झालं सगळं. मी त्यांना द्यायला पाहिजे, त्यांनी आज मला दिलं, कारण थकलेच इतके होते. जो माझे डोळे पण उघडत नव्हते, असे झोपले. परत उठून बसले, परत असे झोपून घेतलं. परत आहो म्हटलं, अगं उठ, खाऊन घे. मी खाल्लं वगैरे, चहा नाश्ता झाला. आणि मग बाळाची आंघोळ वगैरे घेतली, कारण तिचं फिट झालं, खेळून झालं. म्हटलं छान झोपेल, तर छान. आता पुढं बघाच तुम्ही, तिची मालिश वगैरे केली, आंघोळ वगैरे घातली. आणि आता वाजलेले आहेत साधारण 11 वाजलेले आहेत. मी पण फ्रेश झाले, आता जेवणाची तयारी करते. पण त्याच्या अगोदर तुम्ही ब्लॉग पूर्ण पुढं बघण्या अगोदर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं हाईप करायला विसरू नका. जास्तीत जास्त लिंक शेअर करा, आपले सबस्क्रायबर्स वाढवा. आणि आमच्या बाळाच्या अकाउंट पण फॉलो करा. स्वीट पेटल ऑफ स्माही हे अकाउंट आहे, तिला फॉलो करा. तर आपले 1000 फॉलोअर्स झालेले आहेत तिचे ऑलरेडी इंस्टाग्रामला. तर तिचा लवकरच फेस रिव्हील मे बी झालेला असेल या ब्लॉगमध्ये, किंवा नंतर लवकरच करणार आहे. त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा आणि एक्सायटेड राहा. आता माहिती नाही हा ब्लॉग मी त्याच्या अगोदर पोस्ट करणार आहे की नंतर करणार आहे फेस रिव्हीलचा. तर चलो चलते. तर आता आमच्या बाळाची होणार आहे आंघोळ. आता बाळाची छान छान मालिश करायची. आणि खूप लेट झालं आहे, उठले आम्हाला 8:30 वाजले आहेत. आता तिचं खेळून वगैरे झाले, त्यामुळे आंघोळ घेतो, फर्स्ट मालिश करतो, आंघोळ करतो. मग आमचे बाळ झोपून जाईल परत. तर बाळ भरपूर खेळून झालेले आहे बाळाचं. त्यानंतर त्याला आता आंघोळ घालून घ्या. आमची पण आंघोळ वगैरे होती. खूप लेट झाला आज. काल रात्री ती खूप उशिरा झोपली, 12-1 वाजता 12-12:30 झोपली बा. त्याच्यामुळे आज लेट उठलं ते, म्हणजे उठायची पण परत झोपायची, त्यामुळे तिची झोप नव्हती झाली. आता आम्ही आंघोळ घालून घेतो आणि आमच्या बाळाला छान छान झोपवतो. ओके आमचं बाळ हो म्हणते. चला, अशा प्रकारे आमच्या बाळाची आंघोळ झालेली आहे. बाळ झोपून घेतलेलं आहे बाळाने. बाळ आता माझं किचन सेट झालेलं आहे आणि माझी भाजी पण होत आलेली आहे. खूप भूक लागली आहे मला. मैत्रिणीचा कॉल आला, मग असं वेळ भेटत नाही बोलायला. त्याला असं स्वयंपाक करता करता बोलत होते मी तिच्याशी. त्यामुळं भाजी करताना व्हिडिओ घेतला नाही. मी छान असं वाटण सिंपल केलं. कांदा छान भाजून घेतला आणि मग त्याच्यानंतर टमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये छान काजू पण टाकले. आणि ते त्याचं सगळं मिक्सचर केलं, म्हणजे मिक्सरमध्ये वाटण वाटलं. आणि मग ते लाल तिखट वगैरे सगळे मसाले टाकले, छान घरचा मसाला. आणि भाजी छान उकळून घेतली आहे. आता तुम्ही पाहू शकता भाजी टाकून. चपात्याचं पीठ मळून ठेवलं होतं आणि इथं चपात्या पण झालेल्या आहेत आपल्या. तवा चांगला तापलेला. इथं भाजी बघा, पनीरची मस्त दिली. पनीरची भाजी बघा छान झालेली आहे, मस्त शिजली आहे पीठ अशी. आमच्या दोघांसाठीच पुरेशी झाली भाजी. इथं चपात्या झालेल्या आहेत. आता करते पटापटा. या सर्वांनी जेवायला मस्तपैकी पनीरची भाजी, चपाती, थोडं शेव आणि काकडी. आणि इकडे आमचे आहो. बाळाचा मेकअप वगैरे झाला आहे. बाळाला आता झोपायचं काम चाललेलं आहे, जेणेकरून आम्ही दोघंही जेवायला बसू. पण आता बाळाचा मूड आहे खेळायचा. तर या ठिकाणी मी ब्लॉगिंग चालू केली सध्या. तर हा तिच्या ब्लॉगचा पार्ट आहे, त्यामुळे हा तुम्ही इग्नोर पण करू शकता. बट स्टील बघा, तुम्ही तिला मोटिवेट करा, तुम्ही सुष्मिता मोटिवेट करा. ते मला कधीपासूनच मोटिवेट करतायत, त्यांना माहिती आहे माझं ब्लॉग छान होतं, याच सुरू नाही. ओ नाईस. तर या ठिकाणी आता मस्तपैकी तिने तवा गरम करायला ठेवलाय. हो, एकदम अप्सरा स्वर्गातनं उतरली. कुठनं कोणत्या रस्त्याने आली काय माहिती, पण स्टील स्वर्गातनं उतरलेली अप्सरा दिसतीये. आणि इथं मस्तपैकी मी एक मल्टीग्रेन ब्रेड आणलाय. त्याच्यामध्ये खूप काय 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 आहे.
ब्रेड खाऊ शकत नाही म्हणून मग म्हटलं त्यांनी सोल्युशन काढायचं हे बघ. ब्रँड प्रमोशन नाही करत आम्ही, बट स्टील एक मल्टीग्रेन ब्रेड भेटलाय मला, ज्याच्यामध्ये वेट, रागी, ओट, सोयाबीन्स आहेत आणि मेन म्हणजे यात मैदा वगैरे नाहीये. सो आम्ही इथे दिसत असेल आहे ना बघा ब्रेड मध्ये. हो खूप काय 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 आहे. सो मला आधी वाटलं नव्हतं, मला वाटलं नुसतं बीटचं असेल म्हणून मी खाल्लंच नाही. आता पाहिलं मी आता ठीक आहे. आता काय करतो, दुपारी भरपूर चपात्या केल्या होत्या मी, 2 चपात्या उरल्यात आणि 1 चपात्या होता ते आणि 2-3 ब्रेड फक्त टोस्ट करते आणि नंतर वगैरे उद्या वगैरे सकाळी आपण ब्रेड पिझ्झा वगैरे करू. हो, आणि उद्या त्याची एक्सपायरी आहे 25 ऑगस्ट. सो आपल्या उद्या दिवसभरात संपवाच लागणार आहे ते. सो बेटर आता 3-4 ब्रेड घे. चहा होते मस्त, गवती चहा टाकलेला आहे, आलं मसाला सकट सगळं टाकलेलं आहे आणि आमच्या भांड्यांचा पसारा बघा किती पडलेला आहे. नाही, मी दाखवणार नाही तो, कारण ते असं लोकांना असं वाटेल किती आळशी लोक आहेत, पण आळशी नाही आहेत. खूप नाहीये, 4-5 भांडी आहेत आणि असं क्विक ते घासून होते. हो, सुष्मिता एकदम चहा मला वळतून देईल. मी चहाचा एक घोट घेता घेता ती तोपर्यंत भांडी घासून घेईल. म्हणजे सॉर्टेड द मिंट ऑफ लाईफ. खूप छान भांडी घासतं. हो, त्यासाठी मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव दिलंय. आणि सगळीच कामं मी कसं करू शकते ना, त्याचं बाळ उठवलं आता 5-10 मिनिटात. बाळ उठायच्या आधी मला खाल्लं पाहिजे. मी बाळाला परत झोपी लावेल, तोपर्यंत भांडी घासून घे. केल्या अजून आम्ही बाई नाही लावलेली. हो, मी कष्ट करते ना खूप जास्त. हो, दिवसभरात एकटी स्वयंपाक, नाईस नाईस. बाळाला सांभाळते, घर सांभाळते, तुम्हाला सांभाळते. हो, मी ते येड्यावानी मागत होतो ना, इकडे तिकडे रस्त्यात कुठेतरी पडत होतो. पण एवढं सगळं सांभाळून करते तरी अजून कामाला बाई नाही लावलेली बघा. हो, नाही कसं आहे, हे स्ट्रगल दिसला पाहिजे, स्ट्रगल केला पाहिजे माणसाने. सगळ्या गोष्टी इझिली. तर मग माझी हालत खराब होईल ना. म्हणून एक टाइम ठीक आहे स्ट्रगल करायला, 2 टाइम नाश्ता जेवण, 1 टाइम फक्त. ओके चल, ह्या गोष्टीवर विचार करण्यात येईल आणि लवकर निर्णय विचार घेते. केलाय पण आम्हाला वेळच भेटत नाही त्या विचाराला पुढे फोन करायचा, हे करायचं म्हणून आम्ही आमच्याच कामात एवढं बिझी राहतो की आम्हाला साधं त्यांना फोन करून. आमच्या कामात म्हणजे आमचं फक्त एकच काम आहे सध्या, आमची प्रिन्सेस. सध्या आमची आम्हालाच वेळ भेटत नाही त्यांना फोन करा की या म्हणून. आणि सेट करायला आज वेळ भेटलाय, घरात सामान आज सेट केलंय मी. नाही तर 2 दिवस झाले त्यांनी सामान आणून ठेवलं, तो पण वेळ नाही. 1 दिवस तर पूर्ण सेट होण्यातच गेला आमच्या दोघांना. तर या सर्वांनी चहा प्यायला, चहा आणि मी थोडी चपाती खाते. आवडला फक्त ब्रेड पाहिजे, तर चला खाऊन घेते मी. थोडेसे इथे आपले खेळायला बरं का, किती पार्टनर आहे माझ्या मस्त. आता मम्मीला स्विमिंग करायला लावली होती स्विमिंग पूल मध्ये, ते दाखवायला आणलंय तिला. टोपीनी हेअरस्टाईल बिघडली ना आमची. आमचे बाल आले स्विमिंग पूल पाहायला आणि स्विमिंग पूल पाहून घेतलाय, पण आमच्या चेहऱ्याने दाखवायचे म्हणून नाही दाखवते. दाखवलेलं स्विमिंग पूल आमच्या. छान छान दिसते ना बालाला, छान छान दिसते. आता आम्ही चाललो, आमच्यात झालं केलो, पाणी पाहून झालं, आमच्या बाळ सगळं पाहतंय हो की नाही. आवडतं ना बाळाला म्हणजे म्हणजे काय करते बाळ? हो, काय बघतय? हो, यांचे झाले आता स्विमिंग पूल बघून, आता झोपी गेले ते. झालं मम्मा बघून, आमचे 2 मिनिटं असतात. हा, ही आता मला जस्ट म्हणली की तिला तिच्या मामींच्या मम्मीच्या हातचं मटण आवडतं, माझ्या हातचं अजिबात आवडत नाही. सो इथून पुढे मी मटण बनवणार नाही घरामध्ये आणि हिला खाऊ पण घालणार नाही. आता 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 कॅमेरा चालू केल्यानंतर जसं ते काय त्याला रोडवर ऍक्सिडेंट झालेले पलटी मारतात ना लोक, की नाही मी असं बोललोच नव्हतो, आता तसे हे पलटी मारतीये. सो प्लीज हिला सांगा, अपने शब्दों पे डटे रहे. अपना खूप छान स्वयंपाक करतो, त्याच्यावर मला खूप त्यांच्यावर मला खूप प्राऊड फील होतं. सॉरी बट मी फक्त एवढं म्हटलं की ज्यांच्यामुळे मी खायला शिकले. मी कधी मटन वगैरे रस्सा सुद्धा खात नव्हते ऍक्च्युअली, तेच सुद्धा त्याच्यात चमचा जरी लागलेला असं तरी मी खात नसायचे. तर माझं पहिलं केळवण त्यांचंच होतं, माझ्या मामीच्या मम्मी आहेत त्यांच्या हातचं. त्यावेळेस मग त्याच्यानंतर मी एकच घास खाल्ला, त्यानंतर मी खायला शिकले. ते पण रस्साच खाते. असं म्हणायचं नाही की तुमचं चांगलं नाही, तुम्ही खूप छान बनवता, तुम्ही शेफ आहात. हो, कौतुक
तरी आज बनवणार नाही मी. माझं किती कौतुक केलं तरी. असंही श्रावण संपलेला आहे हो. आणि आता गणपती बसणार त्यामुळं आज का दिन हम्म. सोचेंगे सोचेंगे खाएंगे मग बाळासाठी पौष्टिक आहे. बाळासाठी बाळाला पण हेल्दी काहीतरी गेलं पाहिजे ना. मी तर ही जन्मली त्यावेळेस एवढं हे नव्हतं पण तरी मी नाही खाल्लंच कारण सगळ्या गोष्टींपेक्षा बाळाची हेल्थ महत्वाची. मी रिकवर होणं महत्वाचं होतं त्याच्यामुळे मी खाल्लं त्यावेळेस. गुड डिसिजन. सगळंच खाल्लं जे आवडत नव्हतं ते खाल्लं. पण 6 महिना कसं गेलं माझं मलाच माहिती. मी एवढी फ्रस्ट्रेट झाले होते ते खाणं बघून ना की मी ह्यांना म्हणे आणि हे माझ्यासमोर सगळं खायचे आणि त्याच्यामुळे मला लय असं नाही मी तुझ्या समोर नाही खाल्लं काहीच. हा पण तुम्हाला तसे कांदाचं ह्याचं त्याचं सगळं वाटण्याचं खायला भेटायचं आणि त्यामुळे मला कसं तरी वाटायचं एवढंच. तरीच मी विचार करतो माझं पोट का दुखायचं. ओ असं काही नाही. आम्हाला नाही जे असतं ज्यांना बोलाय ना तेच असेल पुणेकर बाकी सगळे नकली पुणेकर. आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. वाजल्याच्या वाजले 10. गाडी लावून दिली आता चलते हे. बाकी ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आम्ही आमची काळजी घेतो. तुम्ही तुमची पण काळजी घ्या. आमचं बाळ झोपलेलं आहे. आता आम्ही पण झोपतो घरी जाऊन. मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आमचं. बाय.